नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. लातूर जिल्हा पोलीस पाटील पदाची जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध होऊन म्हणजे त्याचं जे टाइम टेबल आहे ते टाइम टेबल प्रसिद्ध होऊन सुद्धा या ठिकाणी अजिबात कोणतीही प्रक्रिया सुरू केलेली नाही. आणि मग विद्यार्थ्यांचे बरेचसे कॉल मेसेज यायला लागलेत की सर अजून 2 वेळा टाइम टेबल जाहीर करून सुद्धा ही भरती प्रक्रिया का सुरू झालेली नाही. आणि मग त्या अनुषंगानं ज्यावेळेस आढावा घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला काही बाबी समोर आलेल्या आहेत. आता लातूरच्या सर्व विद्यार्थ्यांना माहीत असेल की मागच्या वर्षी बरोबर जुलैमध्येच या ठिकाणी टाइम टेबल प्रसिद्ध झालेलं होतं आणि त्यानंतर आता तब्बल 2 वेळा टाइम टेबल प्रसिद्ध होऊन सुद्धा भरती प्रक्रिया जैसे ते आहे. आणि मग तिथल्या विद्यार्थ्यांचे मला कॉल मेसेजेस यायला लागले. त्या विद्यार्थ्यांनी माझ्याशी चर्चा केली. मग मी आता कसं आहे, मी कोल्हापूरचा आहे, तिथली मुलं जी आहेत ती लातूरची आहेत आणि मग इथून अपडेट घेणं फारसं अवघड जातं. त्यामुळे मी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की स्थानिकचे जे कोणी विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांनी थोडासा प्रयत्न करा आणि त्या ठिकाणी चौकशी करा. मग रेणापूर आणि औसाचे काही विद्यार्थी जे आहेत त्यांनी एसडीएम ऑफिसला भेट दिलेली आहे आणि तिथं त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की जे सध्या एसआयआर मॅपिंगचं काम सुरू आहे त्याच्यामुळे ही भरती प्रक्रिया दूर झालेली आहे, म्हणजे थोडंसं त्याला डिले झालेला आहे किंवा ती भरती प्रक्रिया जी आहे ती लांबलेली आहे. परंतु मित्रांनो, खरं तर ही भरती प्रक्रिया जी आहे अधिकाऱ्यांना माहीत असावं की असं टाइम टेबल जाहीर करत असताना कोणत्या अडचणी आपल्यासमोर आहेत का किंवा नाही. तब्बल 2 वेळेला ही भरती प्रक्रिया पुढे गेलेली आहे. त्यामुळे माझी लातूरच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही स्थानिक पातळीला खरंच हे कारण आहे का? आता खाली कमेंट बॉक्समध्ये ज्या विद्यार्थ्यांनी भेट दिली असेल त्यांना तिथल्या एसडीएम ऑफिसनी काय सांगितलेलं आहे हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला निश्चित सांगा. परंतु काही विद्यार्थ्यांनी मला हे सांगितलेलं आहे की एसआयआर मॅपिंगचं काम जे सुरू आहे सध्या मतदार याद्या तयार करण्याचं वगैरे, त्याच्यामुळे ही भरती प्रक्रिया लांब गेलेली आहे. आणि असं असेल तर ठीक आहे, थोड्या दिवसानंतर ही प्रकाशित होणारच आहे पुन्हा एकदा टाइम टेबल. पण त्याचा पाठपुरावा तुमच्या स्थानिक विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे. तिथं जर कोणी एखाद्या संघटनेचे पदाधिकारी असतील तर त्यांच्याशी जाऊन चर्चा करा. कोणी राजकीय नेते मंडळी जर तुमच्या गावामध्ये असतील तर त्या मंडळींशी चर्चा करा. त्यांना सांगा की तुम्ही एसडीएम साहेबांना फोन लावा, कलेक्टरना फोन लावा आणि सद्यस्थिती नेमकी काय आहे, कशामुळे ही भरती प्रक्रिया रखडलेली आहे. आणि खरंच एसआयआर मॅपिंगमुळेच हे टाइम टेबल जे आहे ते लांबलेलं आहे किंवा म्हणूनच भरती प्रक्रिया होत नाही. तर हे तुम्ही विद्यार्थ्यांनी स्वतः याची काळजी घ्यायची आहे. किंवा तुमच्या गावामध्ये एखादा जर पत्रकार असेल, तुमचा कोणी मित्र, तुमचा कोणी नातेवाईक जर पत्रकार वगैरे असेल तर त्यांना सांगा की कलेक्टर ऑफिसला कॉल करा, एसडीएम ऑफिसला कॉल करा आणि तिथून माहिती घ्या. आणि खरंच ही भरती प्रक्रिया या एसआयआर मॅपिंगमुळे रखडलेली आहे का? कारण की तब्बल 3 वेळा म्हणजे मागच्या वर्षीपासून जर आपण विचार केला तर मागच्या वर्षी जुलैमध्ये टाइम टेबल प्रकाशित झालेलं होतं. त्यानंतर आता 2 वेळा पहिल्यांदा जे जाहीर झालं त्यामध्ये तुम्हाला आरक्षणाचा मुद्दा जो होता तो सांगितलेला होता आणि त्यानंतर आता पुन्हा नव्यानं टाइम टेबल जाहीर होऊन सुद्धा या ठिकाणी म्हणजे मागच्या वेळेस बिंदू नामावलीच्या प्रश्नामुळे त्यांनी सांगितलेलं होतं की भरती प्रक्रिया थोडीशी लांबलेली आहे. परंतु दुसऱ्यांदा सुद्धा टाइम टेबल जाहीर करून कुठलीही प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही आणि विद्यार्थी संभ्रमावस्थेमध्ये आहेत की नेमकं काय चालू आहे, परीक्षा होणार आहे की नाही, भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे का नाही, कुठलंही ऑथेंटिक नोटिफिकेशन नाही. तर तुमच्या जवळच्या पत्रकार मंडळी असतील किंवा राजकीय मंडळी असतील किंवा कोणी कुठल्याही संघटनेचे पदाधिकारी असतील तर त्यांना सांगा आणि तशा पद्धतीचं एखादं नोटिफिकेशन एसडीएम ऑफिसला किंवा कलेक्टर ऑफिसला काढायला लावा, जेणेकरून लातूरच्या सर्व जिल्ह्यांना, सर्व विद्यार्थ्यांना त्या जिल्ह्यातल्या कळून जाईल की ही भरती प्रक्रिया नेमकी केव्हा सुरू होणार आहे. तर विद्यार्थ्यांनी मला तेच कारण सांगितलेलं आहे की एसआयआर मॅपिंगमुळं ही भरती रखडलेली आहे. तर तुम्ही चौकशी करा आणि तुम्हाला ज्यांनी चौकशी केलेली असेल, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी एसडीएम ऑफिसला भेट सुद्धा दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एसडीएम ऑफिसला भेट दिलेली आहे त्यांना नेमकं कोणतं कारण सांगण्यात आलेलं आहे हे एकदा कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा. आणि कुठल्याही विद्यार्थ्यांनी गाफील राहू नका, अभ्यास कंटिन्यू करा. ज्यांनी बॅचला ॲडमिशन घेतलं नसेल त्यांनी घ्या, ज्यांना मोफत गायडन्स हवा असेल त्यांनी यूट्यूब चॅनलला फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला कोणत्या गोष्टींची कमतरता आहे अभ्यासामध्ये ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला त्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं जाईल. तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर निश्चित लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनवरती प्रेस करा, येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि खाली कमेंट बॉक्सजवळ जे हाईपचं बटन आहे ते दाबायला विसरू नका. धन्यवाद.